देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखनं यावेळेला भावोद्गार काढले। माझ्या वडिलांची जी हत्या झाली ती आज मंचावरील सर्व लोकांनी सांगितली, ज्या प्रकारे त्यांची हत्या झाली आणि ती तुम्हा सर्वांनाच माहिती आहे। त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्या अन्यायाविरुद्ध न्याय मागण्यासाठी आज तुम्ही सर्व इथे आलात। माझ्या वडिलांनी जे सर्वांना एकत्र धरून समाजसेवा केली, त्यामुळे तुम्ही आज एकत्र होऊन आमच्या पाठीमागे आहात आणि तुम्ही सदैव आमच्या पाठीमागे राहा। माझ्या चाचाच्या पाठीवर सदैव माझ्या वडिलांचा हात होता, आज तो हात हिरावून घेतलाय, तर आज लाखो हात त्याच्या पाठीवर आहेत आणि माझ्यावर माझ्या भावावर जो त्यांचा संभाषकीचा हात होता तो आज नाहीये, पण तुमचे लाखो हात आमच्या पाठीवर आहेत, असे सदैव राहू द्या। आणि आज त्यांचा जो हसरा चेहरा आहे मी आज या तुमच्या सगळ्यांमध्ये बघते, या लाखोमध्ये मी आज त्यांना हुडकते, पण ते मला कधीच नाही दिसू शकणार। आणि मी मंचावरील वडीलधाऱ्यांना सर्वांना एकच विनंती करते की तुम्ही पण आमच्या पाठीमागे राहा। फक्त न्याय मिळूच तर नाही, तर आमच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा तुम्ही आमच्या सोबत राहा। आणि तुम्ही इथे सर्वजण आलात, शब्दच नाहीयेत बोलायला, तुम्ही आज आमच्या पाठीमागे राहा एवढीच विनंती करते। आमचा एक संतोष देशमुख गेला, पण यापुढे आम्ही ते सहन करणार नाही। धनंजय देशमुख किंवा त्यांच्या कुटुंबियांना जर धक्का बसला तर घरात घुसून मारू, असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय। मी आतापर्यंत धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं नाही। देशमुख कुटुंबियांना जर त्रास झाला तर त्याला रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला। संतोष देशमुख यांच्या हत्येमागे सगळेच आरोपी हे पुण्यात कसे काय सापडतात, असा प्रश्न जरांगे यांनी उपस्थित केला। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी आरोपींना फाशी देण्याचा शब्द दिलाय, म्हणून आम्ही शांत आहोत, असंही जरांगे म्हणाले। कालच ना परवा मी आतापर्यंत नाव घेऊन कधी बोललो नाही, कारण माझा स्वभाव आहे, मला काहीतरी कुणकुण लागल्याशिवाय मी कोणाच्या वाटा जात नाही। पण यापुढं आमचे संतोष भैया तर आता गेलेतच, पण यापुढं जर त्यांचे कुटुंबीय आणि धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार नाही। आमचा एक भाऊ गेला, तो आता आम्ही सहन केला आणि मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला, त्या शब्दावर एक मराठी शांत आहेत, सगळ्याला फासावर लटकवतील, एकही सुटणार नाही, सगळे आरोपी पकडले जातील, ही शब्द त्यांचा कुटुंबाला। ही जर त्यांनी पुरा केला नाही तर मग त्यांनाही नाही केल्यावर सांगू आपण मराठे काय असतो। आपल्यापाशी कोणाची गय केली जात नाही। मोक्यातले आरोपी आणि हत्येतले आरोपी हे दोन्ही पण एकच आहे। खंडणीमुळेच हत्या झाली, सगळ्यांवरती 302 दाखल करून याच्यातला एकही आरोपी सुटला नाही पाहिजे। ज्यांनी आरोपीला सांभाळले, जे आरोपीला पुण्यात घेऊन गाडीमध्ये गेलेत, हे सगळेचे सगळे लोक यांचा सगळ्यांना सहआरोपी करा, ही मुख्यमंत्र्यांना विनंती आहे। आणि आपण दिलेला शब्द पाळाल ही आम्हाला आशा आहे। ज्या दिवशी मराठ्यांना वाटेल मुख्यमंत्री त्यांच्या त्या मंत्र्याला आणि त्यांच्या आमदारांना आणि आरोपींच्या पाठीशी घालून साथ द्यायला लागलेत, त्या दिवशी सरकारचा आणि मराठ्यांचा समोरासमोर सामना होणार आहे, हेही मुख्यमंत्र्याला जाहीर सांगतो। यांना त्याचा थोडं सापडून द्या, त्याला थोडं सापडून द्या, त्याला सुद्धा वाजवतो मी, त्यालाही सोडित नाही। आपलं ना डायरेक्ट नाव असतं, आपलं ते दाटोमोठी नाव नसतं त्यांच्यासारखं आकान बोकान हाकीनन फाकीनन, आपण असल्या अंदाज नाव नाही घेत। उलसिक सापडा की डायरेक्ट नाव, आणि त्यांनी मध्ये नाही टाकला की त्याला आम्ही राज्यातच नाही फिरून देत। हा, त्याला राज्यात फिरून देत नाही, तो फक्त थोडा बी तो धनंजय मुंडे याचा सापडू द्या किंवा क्ल्यू मिळू द्या, याला राज्यातच फिरू देत नाहीत आपण, याला सुट्टीच नाही आता।
तिकडे बीड प्रकरणी आरोपींच्या अटकेवरून राजकारण्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. आरोपींना पुण्यातूनच कशी काय अटक होते, आरोपींचं पुण्याशी नेमकं कनेक्शन काय याचा तपास व्हावा अशी मागणी करण्यात येते. उशिरा का होईना सापडलेत, पण मला एक गोष्ट आश्चर्याची या सगळ्या केसमध्ये वाटते की ज्या अटक होतात त्या पुण्यातूनच कशा होतात. म्हणजे ती लोक पुण्यात आहेत असं तुमच्या चॅनलवर येते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पोलीस यंत्रणेने फक्त मीडियाच्या स्पेक्युलेशनपेक्षा मला वाटतं पोलिसनी एक ऑफिशियल स्टेटमेंट करावं की नक्की काय चाललंय. कारण यांना जर पुण्यातच अटक होती, पुण्यातूनच सगळ्यांना पकडलं जातंय, तर याचा अर्थ असा होतो की सरकारचं आणि सरकारमधल्या कुठल्या तरी मंत्र्याचं यांना राजकीय प्रचंड पाठबळ आहे. त्यामुळे यांची नार्कोटिस्ट होणं गरजेचं आहे. यांना कोण सांभाळतंय, यांना आतापर्यंत कोणी सांभाळलं ते सुद्धा आता अटक करायला सरकारने सुरुवात करायला पाहिजे. त्यामुळे आता यात विविध दावेही केले जात आहेत. यातच बीडच्या मस्साजोग सरपंच हत्येप्रकरणी सध्या अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत. या घटनेतील आरोपी नेमका कोण आहे हे देखील महाराष्ट्राला कळलं पाहिजे. या घटनेत अनेक आरोपींना अटक केली असून अद्याप एक आरोपी फरार आहे. या प्रकरणी कठोर कारवाई झाली पाहिजे. पुन्हा असं कोणीही करण्यासाठी धजावू नये, अशी कठोर शिक्षा आरोपींना झाली पाहिजे, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली. आरोपीला आता पोलीस कोठडीमध्ये तिथे ठेवलं गेलं आहे. त्याच्याच बरोबर असं कळतंय की राहिलेल्या 3 पैकी 2 जे मारेकरी होते त्यांना पकडलंय, पण अजून स्पष्टपणे कुठं अजून कळलेलं नाही. त्यामुळे देशमुख कुटुंबियाची व तसंच महाराष्ट्राच्या सामान्य जनतेची मागणी एवढीच आहे की आता हे जर जबाबदार असतील, हे ज्यांना पकडलं आहे, तर लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, कडकच्या कडक शिक्षा झाली पाहिजे. आणि असं धाडस कधी कुणी करू नये या महाराष्ट्रामध्ये, असं एक कुठेतरी प्रथा या सरकारली आणि प्रशासनाली या महाराष्ट्रामध्ये सुरू केली पाहिजे, असे आमच्या सगळ्यांचं मत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक केलेले आरोपी हे फक्त प्यादी असल्याचं वक्तव्य आमदार सुरेश धस यांनी केलं होतं. यावर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. प्याद वजीर कोण हे यंत्रणा तपासेल, असं शिरसाट म्हणाले. आरोपीला फाशीची शिक्षा होईपर्यंत शांत बसणार नाही, असंही त्यांनी नमूद केलं. बघा, प्यादे आहेत, वजीर आहेत, राजा आहे, यावर आता भाष्य करण्यापेक्षा यंत्रणेला त्यांचा तपास करू द्या. रोजचा जो रिपोर्ट त्या यंत्रणेकडे येतोय किंवा त्या तपासामध्ये जे जे निष्पन्न होतंय त्यावर यंत्रणा पूर्णपणे आपली तपासाचा दिशा ठरवते. म्हणून मला वाटतं आता तपास यंत्रणेमध्ये जास्त इंटरफेअर करणं योग्य नाही. या प्रकरणाला महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकांना वाटतं की आपल्याला या प्रकरणाचा पुन्हा छडा लागला पाहिजे. यात जे जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा ही कठोर शिक्षा झाली पाहिजे, म्हणून हा त्यांचा असलेला उद्रेक आहे. आणि सरकार सुद्धा त्याच दृष्टिकोनातून तपास करते. जोही याच्यात आरोपी असेल त्याला सरकार सोडणार नाही, असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे. आणि त्या गतीने त्या दिशेने तो तपास चालू आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी